वाढले होते, अनेक जे पंतप्रधान आवास योजनेचे जे पैसे आहे ते केंद्राकडे येत होते आणि मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात या महाराष्ट्राने देशाचा आवाज बनवून त्या पार्लमेंटमध्ये काम केलं. पण आज अमरावतीचं नाव त्या पार्लमेंटमध्ये येत नाही. अमरावतीचा खासदार कोण आहे हे त्या ठिकाणी दिल्लीला कोणाला माहित नाही. या अमरावतीच्या खासदाराला सांगावं लागते की मी अमरावतीचा खासदार आहे, मैंने नवनीत राणा को हराया, वो मैं खासदार हूं. म्हणजे जर खासदाराला ओळख माझी खासदाराची नाव घेऊन द्यावं लागते तर विचार करा की आपण किती मोठं नुकसान या जिल्ह्याचं केलं. या जिल्ह्याचं नुकसान तर केलं, या महाराष्ट्राचं नुकसान झालं, या देशाचं नुकसान झालं. एक मजबूत नेतृत्व आज कुठेतरी थांबलेलं आहे. आणि आज जर नवनीत राणा खासदार असत्या तर केंद्रामध्ये मोदीजींसोबत मंत्री झाल्या असत्या, मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाल्या असत्या आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनंतर पहिल्यांदा या जिल्ह्याला केंद्रीय मंत्री कोणी मिळालं असतं तर नवनीत राणांच्या रूपामध्ये मिळालं. पण हे किती मोठं नुकसान झालं. अनेकदा मी विचार करतो की काय चुकलं, काय कुठं कमी पडलो. एवढ्या संघर्षातून मेहनतीतून 14-15 हजार मतांनी आपल्याला पराभूत व्हावं लागलं. ते कशामुळं? फक्त चुकीचा प्रचार. त्यावेळेस संविधान खतम होईल, संविधानाचा प्रचार केला.